मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. नाटक म्हणजे एखाद्या गोष्टीवर आधारित नटांनी सादर केलेली कलाकृती. ही गोष्ट म्हणजेच नाटकाची गोष्ट पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिकही असू शकते. तसंच ती माणसांची किंवा प्राण्यांची असू शकते. नाटकामध्ये संवाद असतात किंवा संगीत आणि मूक अभिनय यातूनही नाटक साकारलं जाऊ शकतं. महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे. अगदी सुरुवातीला संगीत नाटकं केली जायची. त्यात बहुतेक पात्र गाण्यातूनच बोलायची. यासाठी कलाकार संगीतामध्ये मुरलेले असणं गरजेचं होतंच, पण त्याचबरोबर नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनाही संगीताची जाण असणं आवश्यक होतं. पुढे हळूहळू नाटकांमधील संवाद वाढत गेले आणि गाणं कमी होत गेलं. नाटकाचे अनेक प्रकार आहेत. सर्वात आधी आपण नाटक सादर करण्याच्या जागेवरून होणारे प्रकार पाहूयात. म्हणजे नाटक कुठे केलं जातं त्याचेही वेगवेगळे प्रकार असतात. पथनाट्य म्हणजेच रस्त्यावर सादर केलं जाणारं नाटक. यात सामान्यतः आजच्या काळातील विषय, सामाजिक समस्या यावर प्रकाश टाकला जातो. अगं काय नाही, मग शाळेत जायचं, आंघोळीला पाणी देते का नाही? अगं मला ते नको सांगू. अगं पोरं शाळेत माझ्यापाशी बसत नाही, अंगात वास येतं म्हणतात. मला स्वयंपाकाला पाणी नाही. नको सांगू, मला आंघोळीला पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे. काय पाणी बिनी मिळणार नाही तुला. अगं आयो. दुसरं आहे रिंगण नाट्य. हे पथनाट्यासारखंच असतं. अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंगमंच रिंगण नाट्याची स्थापना झाली. अरे ओ मालिके, काय पाहिजे तुला? अहो बाबा, इथं तुम्हाला काय सांगू, पाणी नाही मला इथं टाकायला. तुम्ही काय रे मूर्खा, दारू पितोस काय? अहो बाबा, काय सांगू तुम्हाला, घरात सुख शांती नाही, समृद्धी नाही. पैसा इकडून येतोय, यांच्या दारूवरी जातोय. काहीतरी समाधान सांगा बाबा. त्यावर तुला एक मी तोडगा सांगतो. काय बाबा? तुला 1 किलो फुलं, 21 नारळ, 21 लिंबू पाण्याच्या पवित्र नदीत टाकून द्यायचंय. पण बाबा, पवित्र नदी म्हणजे नक्की काय? अरे ही काय एवढी मोठी नदी, तर टाक की. चालतंय का तसं बाबा? हो चालतंय. बाबा तुमची कृपा झाली बघा. बाबांचा जय जयकार असो, रंजिता बाबांचा जय जयकार असो. चला. आणि बालिके, दक्षिणा? ओ द्या की पैसा. देतो. चलो टाकूया आपण. तिसरा प्रकार आहे रंगमंच नाटक. म्हणजेच रंगमंचावर सादर केलं जाणारं नाटक. याद्वारे विविध विषय सादर केले जातात. नमस्कार, या सावंत साहेब बसा. अगे पाहिलंस का, सावंतीन काकू आले आहे. अगं बाई, आज इथेच आहात. आज दोघीही मंडळात नाही गेलात वाटतं. हो येणारच होते मी, पण बाबांची म्हटले चहा काढून दे. निघालेच होते मी, तेवढ्यात तुम्ही आलात. अगं बाई, सासूबाईंना पाहिलंच नाही. औष म्हणतो, मुलं बरी आहेत ना? आपल्याला जरासा खोकला झाला आहे. देवळात, पटांगणात, जत्रेत, झाडाच्या पारावर व तंबूत होणारी लोकनाट्य असतात. आता पाहूया नाटकातल्या काळावरून होणारे प्रकार. पौराणिक नाटक म्हणजे पुराणातील कथांवर आधारित नाटक. उदाहरणार्थ सौभद्र. मिथकाधारित नाटक म्हणजेच काल्पनिक नाटक. यात जागा, पात्र
ही सर्व काल्पनिक असतात. त्यांचा खऱ्या जगाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे मिथकातील कथा या अद्भुत, असंभाव्य आणि अलौकिक वाटतात. उदाहरणार्थ पर्यांची आणि चेटकिनीची नाटकं. ऐतिहासिक नाटक म्हणजे ऐतिहासिक कथा आणि व्यक्तिरेखांवर आधारित नाटक. यातील कथानक काही सत्य आणि काही काल्पनिक गोष्टींवर आधारित असतं. उदाहरणार्थ रायगडाला जेव्हा जाग येते. अनैतिहासिक ऐतिहासिक नाटक म्हणजे इतिहासावर आधारित पण काल्पनिक कथानक असलेलं नाटक. उदाहरणार्थ घाशीराम कोतवाल. भविष्य नाटक म्हणजे भविष्य काळात काय घडू शकेल याची कल्पना करून लिहिलेलं नाटक. उदाहरणार्थ 400 कोटी विसरभोळे. आता नाटकाच्या विषयांवरून होणारे प्रकार पाहूयात. सामाजिक नाटक म्हणजे समाजातील समस्या किंवा लोकांमधील परस्पर संबंध यावर आधारित असलेलं नाटक. उदाहरणार्थ भावबंधन. कौटुंबिक नाटक म्हणजे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधांबद्दल, संघर्षांबद्दल भाष्य करणारं नाटक. उदाहरणार्थ वाहतो ही दुर्वांची जुडी. प्रासंगिक नाटक म्हणजे एखादा विशिष्ट प्रसंग त्याच्या बारकाव्यांसह सादर करणारं नाटक. उदाहरणार्थ शारदा, तो मी नव्हेच. राजकीय नाटक म्हणजे राजकीय विषयांवर आधारित नाटक. उदाहरणार्थ मी नथुराम बोलतोय. नाटकांचे अजून काही प्रकार आहेत. एकपात्री नाटक म्हणजे एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर अभिनयासह कार्यक्रम सादर करणं. एकपात्री प्रयोगांचे अनेक विषय आशय असतात. त्यात संवाद असतात, गप्पा गोष्टी असतात, अनेक किस्से, काव्य, मार्गदर्शन, नाट्य यातलं काहीही असू शकतं. मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. एकपात्रीमध्ये एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला पेश करतो. उदाहरणार्थ पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ किंवा असा मी असा मी. राशी, भविष्य यावर भाष्य करणारे शरद उपाध्ये यांचे राशीचक्र. पुढचा प्रकार आहे एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. ही एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. तिला कोणत्याही विषयाचं बंधन नसतं. त्यामुळे ती काव्यमय, चर्चात्मक किंवा रहस्यकथेसारखीही असू शकते. एखाद दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, मोजकेच पण अर्थपूर्ण असे संवाद, तीव्र आणि उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका बहरून जाते. बालनाट्य हाही एक प्रकार आहे. बालनाट्य हे बालकांसाठी लिहिलेलं असलं तरी ते केवळ बालकांनी सादर केलेलं नसतं. नाटकातील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रीतीनेही बालनाट्ये रंगमंचावर दाखवली जातात. लोककथा, परिकथा, साहसकथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात. मुलांचे भाषाज्ञान प्रौढांइतके प्रगल्भ नसल्याने नाटकात संवादापेक्षा प्रकाशयोजना, कथेला अनुसरून वातावरण निर्मिती, पात्रांची वेशभूषा आणि नेपथ्य याकडे अधिक लक्ष दिलेलं असतं. बालप्रेक्षकांचे मनोरंजन करता करता नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करणे हेच या नाटकांचं उद्दिष्ट असतं. नाटकाचे एकूण 8 घटक आहेत. कथानक, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय. या 8 घटकांबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझं नाव गिरीश गणपतराव कोळपकर. मी कला दिग्दर्शक आहे. आपण त्याला इंग्लिशमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणतो. मित्रांनो, आता थिएटर म्हणजे काय? आता थिएटरमध्ये अनेक प्रकार येतात. नाटक, सिनेमा आणि प्लस झालं तर तुमचं नृत्य किंवा विविध गुण
जसं एकांकिका आल्या आहेत, बऱ्याच काही गोष्टी आपण त्यामध्ये बघू शकतो. आता ह्या गोष्टीमध्ये प्रामुख्याने आपण जर नाटक बघितलं तर नाटकामध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. आता ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे आपण हे आधी ठरवून घेऊयात. आणि नाटकामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. तुम्ही नेपथ्य करू शकता, तुम्ही मेकअप करू शकतात, हेअर करू शकतात, आपण कपडेपट म्हणतो ज्याला कॉस्ट्युम डिझायनिंग म्हणतो, हेही करू शकतात. ह्या सगळ्या विविध गुणांनी जे नटलेलं असतं त्याला आपण थिएटर असं म्हणू शकतो. मित्रांनो, थिएटर आणि प्रेक्षक किंवा समोर असणारी व्यक्ती ह्यांच्यामध्ये सांगड घालण्याची एक मोठी गोष्ट म्हणजे कला. आपले इमोशन्स त्यांच्यापर्यंत पोचवणं ही सगळ्यात मोठी एक कलाच आहे. ते इमोशन पोचवण्याची जे माध्यम आपण वापरू शकतो ती म्हणजे कला. मग त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचू शकाल, त्यांच्या भावना काय त्या तुम्ही कशा जाणून घेऊ शकाल, ह्याच्या माध्यमासाठी ही कला फार महत्त्वाची असते. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की नेपथ्य, तुमचं मेकअप किंवा कपडेपट, ह्या सगळ्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनय, ह्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकाल. का तर तुम्हाला तुमचे भावना तुम्हाला व्यक्त करायच्यात. आणि ही सांगड घालणं म्हणजे ही सांगड घालण्यासाठी तुम्हाला कलाच ही फार महत्त्वाची असली पाहिजे, किंबहुना तुमच्या अंगात असली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला आपल्या आजींनी कथा सांगितलेली असते किंवा शाळेमध्ये आपल्याला निबंध लिहिण्यासाठी येतात. तर हे निबंध आपण काय पुस्तकात वाचून लिहितो का, आपण कुठे टी व्हीवर बघून लिहितो का? नाही. तर ह्या तुमच्या भावना असतात, ह्या तुम्ही व्यक्त करता. ज्या वेळेला तुम्ही भावना व्यक्त करता त्यावेळेला तुम्हाला एक काहीतरी गोष्ट अनुभवायला मिळते, वेगवेगळी अनुभवायला मिळते. मग ही भावना पहिल्यांदा शिक्षकांपर्यंत पोहोचते. आता शालेय जीवनामध्ये आणि नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये ह्याच भावना व्यक्त केलेल्या असतात. ही भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला मित्रांनो सगळ्यात आवश्यक असतं की लेखनापासून तुम्ही व्यक्त होतात. व्यक्त होणं फार महत्त्वाचं असतं. आता आजूबाजूच्या सराउंडिंग काय काय चाललंय, कुठे कुठे काय काय चाललं, आपल्या परिसरामध्ये आपण काय बघतो, काय अनुभवतो, हेच आपण कथामध्ये मांडतो. तर हे कथानक करणं फार गरजेचं आहे. म्हणजे शालेय जीवनामध्ये आपण निबंध लिहितो. आता हेच निबंध नंतर पुढे आपण नाटकारूपात आणतो आणि नाटकारूपातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे काय, शालेय जीवनापासूनच याचा प्रवास आपल्याला चालू होऊन जातो. नाटकाची निर्मिती करताना सगळ्यात पहिल्यांदा येतं ते कथानक. आता कथानक कोणत्या काळातलं आहे, कोणत्या गोष्टीला अनुसरून आहे, मग आत्ताच्या युगातला आहे का पुरातन युगातला आहे, ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कथानक फार महत्त्वाचं असतं. आता कथानक जर लिखाण आपल्याकडं स्ट्रॉंग असेल किंवा अतिशय महत्त्वाचं असेल तर हे कथानक तुम्ही पुस्तकातून सुद्धा घेऊ शकतात. शालेय जीवनामध्ये जसं आपण निबंध लिहित होतो, आता त्या निबंधापासून मग ते कथानक झालं. मग कथानकापासून पुढे त्याची एक व्याप्ती वाढत गेली. तर हे कथानक अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून नाटक करताना मी कोणतं नाटक बघितलं पाहिजे, आता नाटकासाठी त्याचा पूर्ण ऑरा काय किंवा नाटक कशा स्वरूपात जाणार आहे हे बघण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी मला कथानक अतिशय कथानकाचं लिखाण करणं लेखकाला खूप गरजेचं वाटतं. ती जर कथा जर स्ट्रॉंग असेल तर ते नाटक लोकांपर्यंत रुजतं, लोकांपर्यंत जातं. आणि कथानक लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अनुभव फार महत्त्वाचा असतो. कोणत्याही गोष्टीचा अनुभव, मी मागे सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अनुभव हा कथेतूनच बाहेर येतो. मित्रांनो, आपण थिएटरमध्ये जातो आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर रंगमंच दिसतो. रंगमंच दिसत नाही, पण पहिल्यांदा आपल्याला दिसतो तो पडदा. आता हाच पडदा खूप काही बोलत असतो.
आपल्याला माहिती नसतं पडद्या पाठीमागे काय, नक्की तिथे कोणती कला सादर होणार आहे, काय होणार आहे, हे आपल्याला काहीही माहिती नसतं. मग आपण काय करतो, तोपर्यंत आपली कुजबूज चालू असते प्रेक्षकांमध्ये. परंतु पडदा ओपन झाल्यानंतर, तिसरी बेल वाजल्यानंतर जे दिसतं ते पहिलं भव्य दिव्य रंगमंच. म्हणजे पडदा उघडल्यानंतर जे दिसतं, अनुभवायला मिळतं तो रंगमंच. पण रंगमंचाच्याही आधी आपल्याला ह्या गोष्टींचा एक अभ्यास केला पाहिजे की हा सेट म्हणजे जे रंगमंच आपण त्याला मराठीमध्ये नेपथ्य म्हणतो आपण, हे नेपथ्य उभारण्यासाठी अनेक आपल्याला कष्ट करावे लागतात. त्याचे डिझायनिंग आले, तुम्हाला ते डिझायनिंगपासून सुरुवात येते. आधी नाटक कशावरती आधारित आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करता करता आपल्याला लक्षात येतं की नाटक गावात घडतंय की ते शहरात घडतंय का एका घरातच बंद खोलीमध्ये घडतंय किंवा फ्लॅटमध्ये घडतंय. तर हे रंगमंचाचा पडदा ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिला तो अनुभूती मिळते की हे नाटक एका घरात आहे किंवा एका फ्लॅटमध्ये आहे किंवा तो प्रसंग कोणता तरी आपल्याला एक सांगून जातो आणि आपल्याला टाळ्यांचा कडकडाट पहिल्यांदा ऐकायला येतो. कारण नेपथ्यकाराला त्याचं स्किल किंवा त्याचं जे त्यांनी जे ह्याच्याही आधी केलेला प्रयत्न लोकांच्या पचनी पडला की नाही ह्या त्याच्या पहिल्या टाळीतूनच त्याला बक्षीस मिळून जातं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला पडदा ओपन झाल्यानंतर पहिला दिसतो तो सेट म्हणजे नेपथ्य. नेपथ्य आपण बघतो परंतु नेपथ्य आधी दिसत नाही. पहिला पडतो तो प्रकाश. त्या प्रकाशाच्या अनुभवामुळे लोकांना रंगमंचाची पूर्ण त्याचं कथानक सांगितलं जातं की अरे काय नक्की कुठे काय. मग ह्या प्रकाश योजनेमध्ये प्रत्येक स्पॉट दिले जातात. आता हे स्पॉट कसे आखले जातात की एका विंगेमध्ये एक स्पॉट आहे किंवा टेबलवरती एक स्पॉट पडलेला आहे. स्पॉट म्हणजे काय, तर वरतून पडणारी लाईट, ते त्याचे किरण तिथे पडल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इकडे कोणती तरी एक व्यक्ती बसलेली आहे आणि आता ती काहीतरी बोलणार आहे. किंबहुना प्रकाश योजनेमध्ये कुणीही काही बोलत नसतं, परंतु तू जर रेड असेल तर ते आपल्याला दुःख खिन्न हे करणार आहे. आनंदी असेल तर ते पर्पल ब्ल्यू असे वेगवेगळे कलर्स तिथे सामावून जातात सेटवरती. काही बोलायची गरज पडत नाही. किंवा वीज कडाडली तर वीज कडाडली म्हणजे काय, तर लाईट फ्लिकर होतात, लाईट चालू बंद होतात. आता हे सगळं अनुभवायला मिळतं केवळ आणि केवळ लाईटमुळे म्हणजे आपल्या प्रकाश योजनेमुळे. तर ह्या नाटकासाठी प्रकाश योजना सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते की त्या प्रसंगाला अनुसरून कशा पद्धतीने प्रकाश योजना केली आहे, त्याचा मूड काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रकाशाचा पण फार अतिशय महत्त्वाची गरज पडते. म्हणून प्रकाश योजना सुद्धा ह्या नाटकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता रंगमंचावरती एक पात्र आलंय. आता हे पात्र नक्की कोणतं आहे, ते वयोवृद्ध आहे की तरुण आहे का काय, हे आपल्याला अजिबात माहिती नसतं. परंतु कपडेपट म्हणजे कॉस्ट्यूम आपण जे म्हणू शकतो, तर त्यांनी काय परिधान केलंय हे आपल्याला सगळं सांगून जातं. जेणेकरून आपल्याला कळेल की त्या पात्राचा परिचय काय, सगळ्यात महत्त्वाचं त्या पात्राचा परिचय काय हे आपल्याला अनुभवायला मिळतं की हे पात्र कोणत्या लेवलचं आहे आणि हे काय करणार आहे. मग जर आपण असं समजा की मॉडर्न आहे तर मॉडर्नसाठी आत्ताचे जे वेस्टर्न कपडे ते परिधान केलेत का, किंवा गावातला आहे तर मग गावातले कपडे त्यांनी कुर्ता पायजामा असे परिधान केलेत का, किंवा लग्न समारंभाला चाललेलं आहे, आता लग्न समारंभाला सूट बूट छानपैकी आवरलेलं आहे. तर हे पात्र आपल्याला त्यातून हे करून देऊ शकतं की परिचय करून देऊ शकतं की नक्की आता काय घडणार आहे किंवा प्रसंग काय. घरात जर घराचं वातावरण आहे आणि निवांत बसलेलं आहे तर मग कशा पद्धतीने त्याचे कपडे असले पाहिजे, हे सगळं कपडेपट जे कॉस्ट्यूम तयार करतात त्यांचं सुद्धा स्किल्ड अतिशय महत्त्वाचं असतं. ह्या लोकांना नेपथ्य, प्रकाश योजना, कपडेपट ह्या लोकांना सगळ्यांना ह्याचा पूर्ण बारकाईने अभ्यास करावा लागतो की नक्की वातावरण काय निर्मिती करायची आपल्याला. मेकअप म्हणजे रंगभूषा. आता रंगभूषा कोणत्या पद्धतीची आहे, एखाद्या तरुण मुलीला
सुद्धा आपण म्हातारी करू शकतो. म्हणजे काय तर रंगभूषा, तिच्या चेहऱ्यावरती जे चित्र साकारलं जातं, चित्र हा शब्द अतिशय महत्त्वाचा, जे चित्र साकारलं जातं किंवा तिचे हेअर, तिच्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने साकारल्या जातात त्याला आपण रंगभूषा म्हणू शकतो. आणि हे या रंगभूषेमुळे ती मुलगी तरुणची डायरेक्ट म्हातारीसुद्धा होते. मग मेकअपमध्ये अनेक प्रकार आहेत. मग चेहऱ्यावरचे सुरकुत्या दाखवणे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हाताऱ्याचं तरुण करू शकतो आणि तरुणचं म्हाताऱ्यासुद्धा करू शकतो. हे रंगभूषेमुळेच आपल्याला समोर मिळतं. आणि बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं मित्रांनो की रंगभूषेमुळे त्या प्रसंगाला इतका वेगळं वळण लागतं की तो प्रसंग डायरेक्ट अंगावर येतो. म्हणजे रंगभूषेचं पण काम तेवढंच महत्त्वाचं आहे. आता नेपथ्याचं आपण तर ऐकलंच, आपण रंगभूषेचं ऐकलं, आपण कपडेपटाचं ऐकलं, आपण ह्या सगळ्या गोष्टीतून आता त्या पात्राला एका वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. ब्लॅकआउट झाला, आता समजा पात्र गेलं निघून आणि ब्लॅकआउट झाला. आता ह्या ब्लॅकआउटच्या मध्ये त्या कथानकासाठी जी गोष्ट लागते ती म्हणजे संगीत, किंबहुना एक आनंदी वातावरण निर्माण झालं आहे किंवा दुःखी वातावरण निर्माण झालं. तुम्हाला हे अनुभवाला तर ह्या सगळ्या गोष्टीतून मिळतंच, परंतु अजून तो प्रसंग अंगावर येण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं करतं ते म्हणजे संगीत. तर संगीत असल्याशिवाय तुम्हाला नाटकाला कोणत्याच प्रकारचं त्याचं जीवन, म्हणजे आपण जीवन म्हणू शकतो ह्या गोष्टीला. संगीत म्हणजे नाटकाचं अतिशय जीवन आहे. पूर्वीच्या काळी सगळी नाटकं किंवा आपले गोष्टी सगळ्या ह्या संगीतातूनच समोर आलेल्या आहेत. नाटक बोलायला लागलं हे आपण फार नंतर म्हणायला लागलो, पण पहिल्यांदा आम्ही नाटक ऐकलं हे संगीतातून जन्माला आलेलं आहे गोष्ट ही खरी. तर संगीत अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आत्तासुद्धा संगीताचा वापर इतका सुंदर केला जातो. विविध वेस्टर्न आहे, आपलं शास्त्रीय संगीत आहे, ह्या दोन्हीचा मिलाप करून सुद्धा बॅकग्राऊंड दिलं जातं. तर नाटकाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे संगीत. प्रेक्षकांना नाटक बघितल्यानंतर जो अनुभूती येते की अरे हे फार सुंदर नाटक होतं, ह्या नाटकात असं असं झालेलं होतं, असं असं केलं होतं, ह्या पात्राने हे सांगितलं, ते बोललं, हे झालं, ते अनेक लाभ बऱ्याच गोष्टी असतात. आता हे सगळं घडलं कसं? तर पहिलं कथानक तर होतंच, पण कथानकाला एक वेगळी दिशा, एक वेगळी वातावरण निर्मिती करणारा सगळ्यात मोठा बाप पुरुष आपण म्हणू शकतो, त्याला बाप म्हणू शकतो, तो म्हणजे दिग्दर्शक. की हे सगळी कथा सगळ्या लोकांना घेऊन, सगळ्या गोष्टींना घेऊन ते बाळ जन्माला घालतं. आणि हे जे नाटक आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम त्या दिग्दर्शकाचं असतं. अतिशय कष्टाचं काम, अतिशय जोखमीचं काम. किंबहुना कथानक कधी कोणत्या गोष्टींमध्ये वेगळं वळण घेऊ शकेल किंवा नाही घेऊ शकेल हे सगळं दिग्दर्शक ठरवतो की आपण कशा पद्धतीने ह्या कथेला पुढे नेलं पाहिजे. त्यामुळं दिग्दर्शकाचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. तो कमांडिंग असतो. सगळ्याच लोकांना त्याच्यापर्यंत, सगळ्याच प्रेक्षकांपर्यंत ते नाटक त्याला पोचवायचं असतं. आणि बाकीचे नेपथ्य ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तर अनुसरून आहेतच, परंतु ह्या सगळ्यांची सांगड घालणारा एक व्यक्ती तो म्हणजे दिग्दर्शक. कथानक तर चांगलं असलंच पाहिजे आणि त्याला सगळ्यात मोठी जोड तर दिग्दर्शकाची आहे. आता दिग्दर्शक सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, माझ्या कथेला एका व्यक्तीची निवड करायची, त्याला आपण अभिनेता किंवा अभिनेत्री आपण असं म्हणू शकतो. आता अभिनेता आणि अभिनेत्री ह्यांच्यात अभिनयाची जोड तर सगळ्यात महत्त्वाची आहेत. कारण आपण नाटक सादर करताना त्यांच्या प्रत्येक गुणातून ते दाखवून देतात की मी किती सक्षम अभिनय करू शकतो, मी किती त्या कथेला वाव देऊ शकतो, किती त्या कथेमध्ये उतरू शकतो. त्यांच्या प्रत्येक हावभावामधून, प्रत्येक गोष्टीतून हे आपोआप प्रेक्षक वर्ग टिपतात. प्रेक्षक लोकांनी ती गोष्ट टिपल्यानंतर त्या कथेला, त्या दिग्दर्शकाला खरा न्याय मिळतो. म्हणून अभिनेता किंवा अभिनेत्री ही अभिनयामध्ये तेवढीच सक्षम असली पाहिजे.
मित्रांनो, शाळेमध्ये असताना आपण खूप खोडकर असतो. आपल्याला ह्याची खोडी काढ, त्याची खोडी काढ, आपण या गोष्टी सातत्याने करत असतो. पण मग ही जी गोष्ट आहे ही घेऊन जर आपण पुढे जर काही करू शकलो, समजा एखाद्याला लिखाण चांगलं जमतंय, उगाचच ॲक्टिंग चांगली जमते, म्हणजे आपण बघतो की शिक्षकांनी मारल्यानंतर तो रडायची खूप ॲक्टिंग करतो, खूप मला लागलंय, प्रचंड लागलंय, अरे बापरे बापरे बापरे. आता असा जर खरा ॲक्टर म्हणजे आपण अभिनेता म्हटलो, ह्याला निवडलं, किंवा एखादं चित्र खूप छान काढतोय, त्याला आपण बरोबर घेतलं, आपण असं काही गोष्टी केल्या तर आपल्या स्नेहसंमेलनाला आपण एखादं नाटकसुद्धा सादर करू शकतो. भले आता सोशल मीडिया प्रचंड वाढला आहे. मित्रांनो, तुम्ही जरी गावात असाल, तुम्ही हे सगळं करत असाल तर तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहोचलेलं आहे. तुम्ही यूट्यूबचा वापर चांगला करू शकता. यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघू शकतात की आपण कशा पद्धतीने नाटक लिहिलं पाहिजे, आपण अभिनय कसा केला पाहिजे, आपण चित्र कशी काढली पाहिजे, ह्या सगळ्यांचा वापर आता आपल्याला करणं फार गरजेचं आहे. कारण तुमच्यातली कला ही लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे. मित्रांनो, आता ही कला पोचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? चला, काही ठिकाणी इंटरनेट नाही आहे तर ठीक आहे, आपण काय करू शकतो, आपल्या शिक्षकांना विचारून आपण कुठे शिबिरं आहेत का, त्या शिबिरांचा आपण विचार केला पाहिजे. त्या शिबिरांमध्ये तुम्ही जाऊन तिथं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मग ते शिबिर अनेक गोष्टींचे असतात. चित्रकलेचं असतं, अभिनयाचं असतं, किंवा डान्स असतो. ह्या सगळ्या गोष्टींचे शिबिरं भरपूर असतात तालुक्याला. तर तुम्ही तालुक्याला सुद्धा येऊ शकतात, तुम्ही शहरात सुद्धा येऊ शकतात. आता येतो तो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा की आपण तिथपर्यंत पोहोचणार कसं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, शिक्षकांच्या माध्यमातून तुम्ही येऊ शकतात. तुम्ही आता इंटरनेट तर तसे आता गावातले प्रत्येक मुलं वापरतात मित्रांनो. तर ते इंटरनेटचा वापर तुम्ही ह्या माध्यमातून करा आणि नक्कीच तुम्हाला तुमची कला सादर करण्याचं एक रंगमंच चांगला तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तर ही गोष्ट तर तुम्हाला अवगत आलीच पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर एखादी गोष्ट लोकांपुढे सादर करायची असेल, म्हणजे आपण ही गोष्ट केलेली आहे बऱ्याच वेळेला. लहानपणी असताना आपण आतुकली भातुकली खेळायचो, बरोबर आहे, राजा राणीचा खेळ खेळायचो. हे सगळं म्हणजे काय, ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे काय, तर तुम्ही ही गोष्ट अभिनयाच्या रूपातून, तुमच्या डान्सिकल फॉर्मेशनमधून, किंवा एखाद्या लग्न समारंभामध्ये तुम्ही डान्स करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुमची अभिनयाची, तुमच्या डान्सची, तुमच्या कलेची, मला सांगायचं म्हणजे थोडक्यात कलेची ही गोष्ट घेऊन तुम्ही लोकांपुढे येऊ शकतात मित्रांनो. तुमच्यामध्ये तेवढी हुनर आहे, तुम्ही फक्त आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण ज्या समाजातून पुढे येत असतो त्या समाजाला पण आपण एक देणं लागतो. आता हे करणं म्हणजे काय, नक्की करणं म्हणजे काय, तर तुम्हाला प्रदूषण आहे तुमच्या अवतीभोवती खूप वाढलं, प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढलं आहे. काही सामाजिक विषय आहेत, मुलींवरचे अत्याचार आहेत, किंवा लहान मुलांवरचे अत्याचार आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगू नका, तर ते इतरांसाठी सुद्धा तुम्ही जगा. म्हणजे तुम्हाला त्यातून लोकांना जागं करा. सगळ्यात म्हणजे जागरूकता लोकांमध्ये पोचवण्यासाठी, तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची कोणतं जर माध्यम असेल तर ते नाटक हे माध्यम असं आहे की समोरच्याला तुम्ही जागरूक करू शकतात. मग यासाठी तुम्ही पथनाट्य करू शकतात, स्टेजवरती नाटक सादर करू शकतात, किंवा एकपात्री प्रयोग करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतात. अनेक माध्यम आहेत, परंतु ही तुम्ही समाजासाठी केलेली गोष्ट ही समाजाला खूप महत्त्वाची ठरते आणि त्यातून लोक प्रबोधन करतात. लोकांना ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागत नाही. थोड्या शब्दात परंतु मोठी गोष्ट सांगून जाते. पथनाट्य असू दे किंवा नाटक असू दे, मित्रांनो, तुम्हाला प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. आपण आजूबाजूला एखादी गोष्ट घडत असते, काही ठिकाणी कुणी भांडणं करतंय, काही ठिकाणी खूप मजेशीर किस्से असतात, काही गोष्टी आपण अशा बघतो की जेणेकरून कधी हसू येतं, कधी दुःख वाटतं, कधी आपल्याला खिन्न वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टी बघणं
म्हणजे अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी आपण ऑब्झर्वेशन करतो. आपण त्या गोष्टीकडे बारकाईने बघतो. बारकावा आपल्याकडं फार आवश्यक गोष्ट आहे. निरीक्षण फार गरजेची गोष्ट आहे की कुठे कुठे काय काय गोष्टी घडत असतात, कसं कसं काय काय चालू असतं, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कथेमध्ये सामावून घेता येतात. आपल्या कलेमध्ये त्याचा उपयोग होतो फार. तर हे निरीक्षण अतिशय मित्रांनो फार महत्त्वाचं असतं. तुम्ही नेहमी कुठेही गेलात तर प्रत्येक गोष्टीकडं तुम्ही नजर ठेवून बघा की तुम्हाला त्यातून काहीतरी वेगळी कला सापडेल. कोणती तरी गोष्ट अशी सापडेल की जेणेकरून तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल, तुम्हाला त्यातून वेगळे एक दिशा मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही डेफिनेटली प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवणं गरजेची असते, हेच मला वाटतं.